ओके, लाप्लास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन. ओके, आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे कारण हा परत एकदा इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की लाप्लास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन असंही विचारतील किंवा derive the expression for excess pressure inside the liquid drop. ओके, बेसिकली इथं डोक्यात काय ठेवायचं आहे, फक्त लक्षात ठेवा दोन पद्धतीने आपल्याला वर्क डन फाइंड आउट करायचं हे डोक्यात ठेवायचं आहे. कळलं? ऑब्विसली कालच तुम्हाला सांगितलं होतं. इथं काय होतंय तर ऍक्च्युअल मध्ये एक ड्रॉप म्हणजे काय, स्पेरिकल ड्रॉप असतो. स्पेरिकल क्लिअर. सपोज या स्पिअरची रेडियस असणार आहे, सपोज स्मॉल आर कन्सिडर केली आणि इनसाइड द ड्रॉप जर सपोज प्रेशर एक्सेस आहे, याचा अर्थ जास्त असेल आतलं प्रेशर आउटसाइड प्रेशर पेक्षा, म्हणजे याला आउटसाइड प्रेशर मी पी नॉट म्हणतो. इफ पी आय इज ग्रेटर दॅन पी नॉट असं जर असेल तर ऑब्विसली ड्रॉप काय होणार आहे, एक्सपांड होणार आहे. एक्सपांड झाला, सपोज एक्सपांड झाला आणि एक्सपांड झाल्यानंतर जर या ड्रॉपची रेडियस चेंज झाली आणि ती रेडियस जर सपोज परत बनली डेल्टा आर, म्हणजेच आर प्लस डेल्टा आर जर होत असेल तर ऑब्विसली आउटर स्पिअरची रेडियस काय झाली, आर प्लस डेल्टा आर, आणि इनर स्पिअरची रेडियस काय झाली, आर. ओके, इथं चेंज इन एरिया होतोय. क्लिअर, चेंज इन एरिया होतोय. तर आता हे होत असताना म्हणजे इथं काय झालंय, डिस्प्लेसमेंट पण झाले, त्यावरती फोर्स पण अप्लाय झालाय. फोर्स कशामुळे अप्लाय झालाय तर एक्सेस प्रेशरमुळे. जर प्रेशर दोन्हीकडून सेम असतं तर ती काय झाली असती, वॉल ऑफ द ड्रॉप स्टेबल झाले असते तिथंच. म्हणजे इकडून लागणार प्रेशर आणि इनसाइड प्रेशर दोन्ही सेम झाले, त्या केसमध्ये काय होणार आहे, ती वॉल जी आहे तिथं स्टेबल राहणार आहे, ती एक्सपांड पण होणार नाही आणि कॉम्प्रेस पण नाही होणार. मात्र इनसाइड प्रेशर जास्त असल्यामुळे काय झालं, फोर्स अप्लाय झाला, त्या वॉलवरती फोर्स अप्लाय झाला आणि वॉलवरती अप्लाय झालेल्या फोर्समुळे त्याची डिस्प्लेसमेंट झाली डेल्टा आर ने. ओके, म्हणजे काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हा फॉर्म्युला यूज करून एक वर्क डन फाइंड आउट करणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय, हा ड्रॉप आहे ना, ड्रॉपचा जो वरचा सरफेस आहे, ओके, हा सरफेस इट बिहेव लाईक व्हॉट, फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड. कळलं, फ्री सरफेस ऑफ लिक्विड असेल तर त्या फ्री सरफेस वरती काय असतं रे, सरफेस टेन्शन असतं. काय असणार आहे, सरफेस टेन्शन असणार आहे. आणि जर सरफेस टेन्शन काय करेल, त्याला कॉम्प्रेस करण्याचा प्रयत्न करणार आहे. कळते काय बोलतोय, आणि त्याच्या अगेन्स्ट आता काय होतंय, वॉल एक्सपांड होते, म्हणजे त्यावेळेस पण एक वर्क डन घडतंय आणि दॅट वर्क डन इज ड्यू टू द व्हॉट, अगेन्स्ट द सरफेस टेन्शन असणार आहे वर्क डन. ओके, दॅट टू टाइप ऑफ वर्क डन वी नीड टू फाइंड आउट. ओके, नाउ सी हियर, पहिलं वर्क डन आपण फाइंड आउट करूया बाय युजिंग द फॉर्म्युला ऑफ सरफेस टेन्शन. आपल्याला माहिती आहे, वी नो व्हॉट, वी नो T इज इक्वल टू काय असतं, आता वर्क डन फाइंड आउट करायचंय म्हणजेच काय, dw बाय डेल्टा ए मीन्स व्हॉट, dw इज इक्वल टू T इंटू डेल्टा ए. ओके, देन अगेन dw इज इक्वल टू T इंटू ब्रॅकेट A2 मायनस A1, फायनल एरिया मायनस इनिशियल एरिया. नाउ सी हियर अगेन, हियर मी इथं लिहितोय बघा, हियर व्हॉट, A2 is nothing but what, A2 is equal to 4 pi r plus delta r bracket square and A1 is equal to 4 pi r square. Understood? Clear? Okay, the same you have to put over here. Then therefore dw is equal to काय भेटेल, T into bracket काय असणार आहे, 4 pi r plus delta r bracket square minus 4 pi r square. Then 4 pi is common in both the term, that's why take the outside of bracket, it become dw is equal to 4 pi, suppose I can say T inside the bracket r plus delta r bracket square, use the formula a plus b bracket square means a square, that is r square plus 2r delta r plus delta r square again minus r square, then plus r square minus r square get cancel, plus r square minus r square get cancel. Now as delta r is very small, therefore neglect what, higher order term, that is delta r square. Okay,
निग्लेक्ट केली म्हणजे ही टर्म आपण निग्लेक्ट केलेली आहे. आता हे निग्लेक्ट केल्यानंतर आतमध्ये फक्त राहील काय 2r डेल्टा आर, म्हणजे ऑब्विसली तर या ठिकाणी काय होणार आहे बघा. नेक्स्ट ऑब्विसली dw इज इक्वल टू t 4 पाय, अगेन ब्रॅकेट मध्ये राहिलं काय होतं 2r डेल्टा r, and if I multiply by this 2 to the 4 it become 8 pi, okay, r delta r and remaining is t. Okay, this is your work done. This is your work done. Okay, and this work done we can find by the another method also, that is work done is equal to the force into displacement. हे सेम वर्क डन आपल्याला फाइंड आउट करता येतं दुसऱ्या फॉर्म्युल्याने, कोणतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, म्हणजेच काय दिस वर्क डन इज ऑल्सो कॅन बी फाउंड बाय दिस वर्क डन ऑल्सो फाउंड बाय कोणता फॉर्म्युला वापरणार अगेन dw इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बट व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट डेल्टा आर. ओके, डेल्टा आर, राइट. डेल्टा आर डिस्प्लेसमेंट आहे, तर ऑब्विसली आता इथं जो फोर्स आहे त्या वॉल वरती जो फोर्स एक्झर्ट होणार आहे लक्षात ठेवा तो कोणामुळे आहे तर एक्सेस प्रेशर मुळे आहे. जो काय फोर्स आहे तो कशामुळे आहे एक्सेस प्रेशर मुळे. दोन्हीकडून जर प्रेशर समजा सेम असतं याचा अर्थ काय इकडून लागणारा फोर्स आहे इकडून लागणारा फोर्स दोन्ही सेम झाले असते आणि रिझल्टंट फोर्स काय झाला असता 0 झाला असता. ओके, इथं आता एक्सेस प्रेशर असल्यामुळे अनबॅलन्स्ड फोर्स आउटवर्ड आहे ऍक्ट होतो, कळतंय. आणि तो कोणामुळे आहे एक्सेस प्रेशर मुळे. आणि एक्सेस प्रेशर कसं फाइंड आउट करणार आपण, कसं फाइंड आउट करणार ऑब्विसली इनसाइड प्रेशर जे हाय आहे मायनस आउटसाइड प्रेशर, या दोन्हीतला डिफरन्स म्हणजे एक्सेस प्रेशर ना ऑब्विसली. आणि त्या फोर्स ऑब्विसली त्या एक्सेस प्रेशर मुळे दिस फोर्स इज ड्यू टू द एक्सेस प्रेशर. ओके, देयरफॉर Pi minus P naught is equal to what? Force upon area. Okay, therefore this force is equal to Pi minus P naught into A. Pi minus P naught into A. कळतं काय बोलतोय. आणि हा सेम फॉर्म्युला आपल्याला इथं पुटअप करायचा आहे. तुम्हाला भेटेल dw is equal to F च्या ठिकाणी काय लिहिणार Pi minus P naught into A इंटू डेल्टा आर. क्लिअर आहे का. आता प्रश्न उरला कोणता एरिया कोणता घ्यायचा, इनसाइड स्पिअरचा घ्यायचा की आउटसाइड स्पिअरचा घ्यायचा. तर लक्षात द्या काय बोलतोय ते इनसाइड स्पिअर वरती अगोदर काय होणार आहे इनसाइड स्पिअर वरती फोर्स अप्लाय होणार आहे आणि नंतर तो एक्सपांड होणार आहे. म्हणजे ऍक्च्युअली फोर्स कोणावर अप्लाय होणार आहे इनसाइड स्पिअर मध्ये स्पिअर वरती अप्लाय होणार आहे ज्याची रेडियस स्मॉल आर आहे. म्हणजे इथं जो एरिया घ्यायचा आहे तो कोणता एरिया घेणार आहे इनसाइड स्पिअरचा, दॅट इज 4 पाय आर स्क्वेअर. ओके, दॅट्स वाय dw इज इक्वल टू Pi मायनस P नॉट 4 पाय आर स्क्वेअर डेल्टा आर. इक्वेशन नंबर याला 2 देतो आणि अगोदरचं जे आपण फाइंड आउट केले त्याला इक्वेशन नंबर 1 देतो. दोन्ही वर्क डन सेम डिस्प्लेसमेंट साठी आहेत, फक्त वेगवेगळ्या पद्धतीने आपण फाइंड आउट केलेत. म्हणून ऑब्विसली these two works done are equal. These two work done are equal. समजते. ओके, then from 1 and 2 ओके ऑब्विसली इथं काय असणार आहे तुमचं इथं लिहितोय मी Pi मायनस P नॉट इंटू 4 पाय आर स्क्वेअर इंटू डेल्टा आर इज इक्वल टू दिस वर्क डन. व्हॉट इज दॅट 8 पाय आर delta r into t. Okay, now cancel the term. 1 r get cancel, 1 pi get cancel, 4 to the 8. Then what is the remaining term delta r get cancel. Then now see here Pi minus P naught is equal to 2 into t, and what is the remaining over here only 1 r. Therefore Pi minus P naught is equal to 2t upon r. This is your final expression. This is your final expression. Understood? Clear है? Okay.
हे विचारलं, कोणासाठी विचारलंय? ड्रॉप साठी विचारलंय. ओके, काय विचारतील? डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर लाप्लास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन और एल्स डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर एक्सेस प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप. अंडरस्टूड? क्लियर आहे? ओके, ठीक आहे.